स्वतःसाठी जगायला लागला की लोक स्वार्थी म्हणतात. नमस्कार मित्रांनो, मी आज जे बोलणार आहे ते कदाचित काही लोकांना आवडणार नाही, काही लोकांना ते टोचेल, काही लोकांना रागही येईल, पण सत्य हे नेहमी गोड नसतं. कारण आपण अशा समाजात जगतो जिथे स्वतःला दुसऱ्यांसाठी जगणाऱ्या माणसाला चांगलं म्हटलं जातं, पण स्वतःच्या आनंदासाठी जगणाऱ्या माणसाला मात्र स्वार्थी म्हटलं जातं. आणि गंमत पहा ना, जो माणूस आयुष्यभर सगळ्यांसाठी झिजत राहतो त्याला शेवटी विचारलं जातं, तू आमच्यासाठी केलं तरी काय? आणि जो स्वतःसाठी उभा राहतो त्याला लगेच शिक्का बसतो. हा खूप बदलला आहे, याला पैशाचा गर्व आला आहे, याला लोकांची किंमतच राहिली नाही. मग प्रश्न विचारला जातो, तुम्ही जन्माला आला तेव्हा तुमच्यासोबत कोणाचं मत आलं होतं का? तुमच्या कपाळावर लिहिलं होतं का हा मुलगा किंवा ही मुलगी आयुष्यभर लोकांना खुश करण्यासाठी जगेल म्हणून? नाही ना. मग आपण का आपल्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल इतरांच्या हातात देतो? का आपण प्रत्येक निर्णय घेताना विचार करतो लोक काय म्हणतील? हे लोक कोण आहे जे तुमच्या दुःखात दिसत नाही पण तुमच्या आनंदावर मात्र चर्चा करायला सर्वात आधी येतात? जे लोक तुमच्या संघर्षाला सोबत नसतात पण तुमच्या यशावर टीका करायला तयारच असतात? जे तुमच्या असूंची किंमत करत नाही पण तुमच्या हसण्याचा हेवा करतात? सत्य तर हेच आहे, लोकांना तुमची काळजी नसते, लोकांना तुमच्या आयुष्यावर नियंत्रण हवं असतं. कारण जोपर्यंत तुम्ही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे जगता तोपर्यंत तुम्ही चांगले असता, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःचे निर्णय घ्यायला लागता त्या दिवशी तुम्ही वाईट होता. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का, जेव्हा तुमच्याकडे काहीच नसतं तेव्हा लोक सल्ले देतात, पण जेव्हा तुम्ही काहीतरी मिळवायचं ठरवताना तेव्हा तेच लोक तुमचे दोष शोधायला लागतात. कारण तुमचं यश त्यांना त्यांच्या अपयशाची आठवण करून देते, तुमची प्रगती त्यांना अस्वस्थ करते, तुमचा आत्मविश्वास त्यांना टोचतो आणि म्हणूनच ते म्हणतात, अरे याच्यात तर खूप ॲटिट्यूड आलेला आहे. नाही बरं का, ॲटिट्यूड आलेला नसतो खरं, फक्त स्वतःची किंमत कळायला लागलेली असते. ज्याला स्वतःची किंमत कळते तो प्रत्येकाला खुश करण्यासाठी जगत नाही, तो प्रत्येक चुकीच्या नात्याला चिकटून राहत नाही, तो प्रत्येक अपमान गप्प बसून सहन करत नाही. आणि हेच लोकांना सहन होत नाही बरं का मित्रांनो. आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे अपयश नाही बरं का, सर्वात मोठी शोकांतिका म्हणजे स्वतःचं आयुष्य दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात घालवणं. कितीतरी लोक आहेत ज्यांनी स्वतःची स्वप्न मारली, स्वतःचे छंद सोडले, स्वतःच्या इच्छा दाबल्या फक्त लोक काय म्हणतील म्हणून, आणि शेवटी त्यांना काय मिळालं? टाळ्या तर नाही, सन्मान का तोही नाही, कौतुक का तर नाहीच नाही, मिळाली ती म्हणजे फक्त उपेक्षा. कारण लोकांची भूक कधीच संपत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही कितीही केलं तरी त्यांना अजून काहीतरी हवंच असतं. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोकांना खुश करण्याचा प्रयत्न म्हणजे तळ नसलेले विहिरीत पाणी भरण्यासारखं आहे. तुमचं संपूर्ण आयुष्यही संपून जाईल पण ती विहीर कधीच भरत नाही. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, शेवट कधी हा स्वतःसाठी काय केलं होतं का? शेवटचं कधी तुम्ही स्वतःला आनंदी किंवा स्वतःला आनंदासाठी महत्व दिलं होतं का? शेवटचं कधी तुम्ही स्वतःला पहिल्या क्रमांकावर ठेवलं होतं का? आठवतंय का काही? बहुतेक नसेल. कारण आपल्याला शिकवलं जातं ना, सगळ्यांची काळजी घ्या, सगळ्यांसाठी जगा, सगळ्यांना खुश ठेवा, पण कोणीच हे शिकवत नाही. स्वतःची काळजी कशी घ्यायची, स्वतःवर प्रेम कसं करायचं, स्वतःचा आदर कसा करायचा. आणि मग एक दिवस आपण इथेच चुकून जातो की स्वतःला ओळखूही शकत नाही. मित्रांनो, हे आयुष्य एकदाच मिळतं ना, पुन्हा नाही मिळत. म्हणून ते लोकांच्या मतांसाठी वाया नका घालू. कारण तुम्ही मेल्यावर 2 लोक 2 दिवस बोलतील नाही, 4 लोक आठवण काढतील आणि नंतर त्यांच्या आयुष्यात मात्र व्यस्त होऊन जातात. पण तुमचं न जगलेलं आयुष्य तुमच्यासोबत कायमच निघून जाईल. म्हणून जर स्वतःच्या आनंदासाठी जगणं स्वार्थीपणा असेल तर हो, स्वार्थी व्हा. जर स्वतःचा सन्मान राखणं स्वार्थीपणा असेल तर स्वार्थी व्हा. जर अपमान करणाऱ्या लोकांपासून दूर जाणं स्वार्थीपणा असेल ना तर स्वार्थी व्हा. जर स्वतःचे स्वप्न पूर्ण करणं स्वार्थीपणा असेल तर नक्कीच स्वार्थी व्हा. कारण तुम्ही
आयुष्यभर लोकांसाठी जगला तरी ते तुम्हाला नावच ठेवणार आहे, आणि तुम्ही स्वतःसाठी जगला तरी देखील ते नावच ठेवणार आहे. मग निदान स्वतःच्या आनंदासाठी तरी जगा. शेवटी ती एकच गोष्ट सांगितली, जे लोक तुमच्यावर जळतात त्यांना जळू द्या, जे लोक तुमच्यावर टीका करतात ना त्यांना करू द्या, जे लोक तुम्हाला नावं ठेवतात त्यांना ठेवू द्या. कारण तुमच्या आयुष्याचा हिशोब त्यांना द्यायचा आहे, त्यांना नाही. तुमच्या स्वप्नांची जबाबदारी तुम्हीच घ्या, त्यांना नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला शिकाल त्या दिवशी अनेक लोक तुम्हाला स्वार्थी म्हणतील बरं का, पण त्याच दिवशी तुमच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात होईल हे मात्र नक्की. कधी कधी आयुष्यात एक क्षण असाही येतो जेव्हा आपण स्वतःला आरशात पाहतो ना आणि स्वतःला विचारतो, मी नेमकं कोणासाठी जगतो? लोकांसाठी, नातेवाईकांसाठी की समाजासाठी, की त्या लोकांसाठी जे आपल्या चेहऱ्यावर हसतात आणि पाठीमागे मात्र आपल्यालाच नावे ठेवतात? विचार करा ना, जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या आनंदासाठी स्वतःच्या इच्छा मानता तेव्हा कोणी टाळ्या वाजवत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता तेव्हा कोणी तुमच्या जागेची किंवा त्यागाची किंमत करतही नाही. पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःसाठी जगायला सुरुवात करता, ज्या दिवशी तुम्ही नाही म्हणायला शिकता, त्या दिवशी तुम्ही स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देता, त्याच दिवशी लोक म्हणायला लागतात, किती स्वार्थी झाली आहे, किती स्वार्थी झाला आहे हा. हो, कारण लोकांना तुमचं सुख नाही, तुमच्या त्यांच्यासाठी होणारा त्याग आवडत असतो. लोकांना तुमचं यश नाही, तुमची चुकलेली मान आवडत असते. लोकांना तुमची प्रगती नाही, तुमचं त्यांच्या मर्जीप्रमाणे जगणं आवडत असतं. आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे याला आयुष्यभर इतरांसाठी जगणं स्वार्थी हा शिक्का मिळाला. पण प्रत्येक स्त्रीसाठी जिने घरासाठी स्वतःच्या इच्छा गाळल्या, त्या प्रत्येक पुरुषासाठी ज्याने सगळ्यांच्या जबाबदारी सांभाळताना स्वतःची स्वप्न हरवलं, आणि त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जी आजही लोक काय म्हणतील या भीतीचं जगत आहे. आज आपण बोलणार आहोत किंवा बोललेलो आहोत स्वतःसाठी जगणं खरं स्वार्थीपणा आहे का या विषयावर. आणि जर स्वतःसाठी जगणं स्वार्थीपणा असेल तर कदाचित आयुष्यात थोडं स्वार्थी होणं हे गरजेचंच आहे, नाही का? कारण जे लोक तुमच्या आनंदावर जळतात त्यांना तुमचं दुःख आवडत नाही. जे लोक तुमच्या प्रगतीवर टीका करतात त्यांना तुमची प्रगती नाही, तुमची मर्यादा आवडत असते. आणि जे लोक सतत तुमचा दोष दाखवतात त्यांना तुमची चूक नाही, तुमचं धैर्य खूपच असतं. म्हणून आज या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. कारण कदाचित आज तुम्हाला समजलेही असेल, लोकांच्या समाधानासाठी जगून आयुष्य संपवण्यापेक्षा स्वतःच्या समाधानासाठी जगून लोकांची नाराजी स्वीकारणं हे जास्तच योग्यतेचं आहे. कारण लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्याचा अधिकार हा तुमच्याकडेच आहे. लोकांचं मत किंवा लोकांकडे तो नसावा. आज आपण तिचं मत बाजूला ठेवून स्वतःसाठी जगण्याचा खरा अर्थ समजून घेतला. खरं तर जगण्यासाठी आपला स्वतःचा निर्णय, स्वतःचं मत खूप गरजेचं असतं. ज्याला स्वतःचं अस्तित्व समजलं त्या लोकांना इतरांच्या सल्ल्याची गरज नसते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर या शब्दांमध्ये तुम्हाला तुमचं स्वतःचं प्रतिबिंब जाणवलं असेल, आणि जर आजच्या या विचाराने तुम्हाला स्वतःला जगण्यासाठी नवीन प्रेरणा जर दिली गेली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींपर्यंत, नातेवाईकांपर्यंत नक्की पोहोचवा जे तुमच्या आजच्या लोकांच्या मतांच्या ओझ्याखाली स्वतःला हरवत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, लोक काय म्हणतील याचा विचार करत बसला तर आयुष्य संपेल. पण स्वतःसाठी जगण्याचा निर्णय घेतला तर आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होईल. त्यामुळे स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला कधीच कमी समजू नका. अशाच मनाला भेटणाऱ्या, आयुष्य बदलून टाकणाऱ्या, स्वाभिमान, आत्मविश्वास आणि जीवनातील वास्तव सांगणाऱ्या विचारांसाठी आपले थॉट्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवीन असाल तर बेल आयकॉन दाबायला विसरू मात्र नका, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना ही तुम्हाला सर्वात आधी मिळेल. मी पुन्हा भेटेल एका नवीन विचारांसोबत जो कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकेल. तोपर्यंत लोकांच्या शब्दांपेक्षा स्वतःच्या मनाचं ऐका, कारण तुमचं आयुष्य हे तुमचं आहे, लोकांचं मत नाही. धन्यवाद.